सिद्धनाथाचं दर्शन करून 14 भाविक एका टेम्पोमध्ये पिकअपमध्ये गावाकडं परत जात होते. सोलापूर हायवेवर तांदळवाडीजवळ 5 फुटाच्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये हे पिकअप जाऊन कोसळलं. चालकाचा ताबा सुटला आणि हे पिकअप पाण्यामध्ये जाऊन कोसळलं. त्यामुळं यात 14 जण भाविक बुडाले होते. त्या पिकअपच्या पाठीमागं या तांदळवाडीचा एक तरुण इरफान मुजावर मोटरसायकलवरून येत होता आणि त्याला हे पिकअप पाण्यामध्ये पडत असताना दिसलं. त्यांनी क्षणाचा हा विचार न करता त्या पाण्याजवळ, त्या विहिरीजवळ धाव घेतली. वडिलांना फोन केला, गावकऱ्यांना फोन केला आणि मदतीसाठी बोलावून घेतलं. त्या विहिरीमध्ये एक लहान बाळ बुडत असताना त्याला दिसलं आणि क्षणाचाही विचार न करता, स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्या पाण्यामध्ये इरफानने उडी घेतली आणि त्या लहान बाळाला छातीला धरून, दाबून त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढलं आणि त्या बाळाचा जीव वाचवला. इरफानने गावकऱ्यांच्या मदतीनं जवळपास 5 जणांचा जीव वाचवला. 2 जण स्वतः पळून बाहेर आले. या घटनेमध्ये जे भाविक दगावलेले आहेत त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. मात्र इरफानच्या जिगरबाज कार्यामुळं, इरफानच्या हिमतीमुळं अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे इरफानचं कौतुक केलं जातं आहे. मात्र अशा अनेक घटना विहिरींमुळं घडत आहेत. विहिरी ज्या रस्त्याच्या कडेला आहेत, मागच्या काही दिवसापूर्वीच अशीच घटना नाशिकमध्ये घडली, नाशिक जिल्ह्यामध्ये घडली आणि 9 जणांचा त्या ठिकाणं जीव गेला होता. आणि आता 2-3 महिन्यातच ही पुन्हा एकदा विहिरीत वाहन पडून ही घटना घडली. अशा घटना कवर घडणार, कुठपर्यंत घडणार, प्रशासन काय कारवाई करणार,